हे टोमॅटो पण मस्त झालेत. बापरे, टोमॅटो बघा केवढे झाले तिकडे. अरे मस्त काळी मिरची लागवड केली आहे. या बघा, हे बघ बापरे भरपूर झाल्यात. या काय प्रत्येक पानास काली मिरी आहेत ना. या सुकल्याच्या नंतरला काळी मिरी तयार होतात. हे आता हिरव्या आहेत. हा चिकूवर चिकू बाप रे, हे बघ चिकू केवढं झालं. बघतोय आम्ही जरा चिकू काढून नेतोय. बघा तयार असतील तेच काढा बाप्पा. मोठा आहे का, मोठे मोठे असतील तेच काढा. आधी तयार मोठ्यातला आहे चिकू. हा हे बघा मिरचीवरती पण मस्त मिरच्या झाल्यात. आता मस्त पाणी सुटलंय ना. मस्त तेजपत्त्याचं झाड लावलंय. हा हे आपण पान सुकल्याच्या नंतरला ना सर्व गोष्टी टाकतात. चिकन मध्ये वगैरे भरपूर आपण वापर गरम करतो. मसाल्यात वापरता. हा ही केळी मोठी असतात. ही खायला जबरदस्त गोड असतात. जाम गावाला अशाच प्रकारे केळी असतात मोठमोठी. हा बघा इकडे ना अननस वरती अननस पण झालेलं आहे. आम्ही किती हाका मारत होती. चारा लावून मुलाही जात कुठे कामाला. आज ना घरी. तिथं आतमध्ये आल्यावर पण आवाज देत होता, पण गेली कुठे. नंतर मग सांगितलं तिकडे गेली. तेव्हाच्या काय सुपाऱ्या वरती झाल्यात ना. हो सुपाऱ्या झाल्या ते बघा वरती टोकाला दिसत ते सुपाऱ्या हिरव्यात. हिरव्या आहेत. अर्ध्या मला वाटतं पिकायला पण चालू झाले असतील. हे बघा एक येल्लो येल्लो दिसत आतमध्ये. तुला बघायला तरी वेगळी किती दिवसांनी सुपारी बघ. अरे हो ती आहे की काय. दाखव बघू दे. पूर्ण ओली आहे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता ना आपण चाललेलो आहोत आपल्या मामाच्या बागेमध्ये. आणि मामाने ना बागेमध्ये भरपूर अशा झाडांची लागवड केलेली आहे. तर बघूया तिकडे जाऊन कोणकोणते आपल्याला सर्व झाडे झुडपे पाहायला भेटणार आहे. म्हणजे तिकडे ना भाज्या झाले, फळे झाले आणि वेगवेगळे प्रकारचे मसाल्याचे पदार्थ म्हणजे गरम मसाला झाला. तर आधी आपण ना मामाच्या घरी जाणार आहोत. तिकडे आजी असेल, मग आजीला घेऊन तिकडे आपण जाऊ बागेमध्ये सर्व. आणि तुम्हाला पूर्ण बाग दाखवणार आहे की मामाची बाग कशा प्रकारे आहे आणि मामाने कोणकोणते सर्व भाज्या, फळे आणि गरम मसाल्याची सर्व रोपट्याची लागवड केलेली आहे ती. तर मंडळी आता ना आम्ही निघालेलो आहोत जायला. पहिला मामाच्या घरी जाऊन नंतरला तिकडे बागेत जाऊ ना पुढे. चला आता आम्ही तिघात चाललोय, पप्पा, आई आणि मी. चला निघूया. बाबा आता चाललंय इथून. हे बरं झालं एकच अंगणा केला तर. या काकांचं घर नवीन केलं ना. रिनोव्हेशन केलं. हा रेनोव्हेशन केलंय, चांगलं केलंय. भीम मस्त केलं ना. लादे पण चेंज केलं वाटतं. वरती स्लॅब टाकलाय ना. हा स्लॅब आहे, चांगला बनवलंय, मस्त बनवलंय. इथून पण मस्त दिसतो बघा ह्या साईडने. वरती लादे वगैरे चेंज केलं सर्व, छान रेनोव्हेशन केलं. इथून बघा वरचं स्लॅब दिसतोय, छान वाटतंय घर आता. चला इथून रस्ता आहे आता सावऱ्यातून. आपल्या गावात आहे स्लॅब टाकलेला घर. हो पहिला स्लॅब टाकलेला घर आहे गावात. चला संध्याकाळची वेळ आहे आता, 4 वाजते. मावशी कुठे गेले वाटतं, बाहेर गेले वाटतं, नंदा मावशी. चला आता पोहोचलोय मामाच्या इथे. अजी अरे ना इकडे ना पोहोचलोय आता मामाच्या घराच्या इथे. बघा हा इकडे मामाचं घर आहे. आजी आहे का गेली बोऱ्यात. आज आलेलं मामा आलेला नाही ना, बोऱ्यात गेले वाटतं. मग तिकडेच जाऊया. चल आजी बघून येऊया. मामाच्या बागातच जातात. हा बागेतच जाऊया, तिकडेच आजी भेटेल. हो घरी नाही. आमच्या घरापासून ते ह्या टोकापर्यंत होलीपर्यंत सर्व दरवाजे बंद आहेत. हा आज मीटिंग पण आहे त्याच्यामुळे असू शकतो. ग्रामपंचायतची मीटिंग आहे, तिकडे गेली असते सर्व. माणूस नाही पण आम्हाला दिसला, फक्त एक ती बाय आमची जवळची ती दिसली. तर आता ना सानेच्या इथे आलोय आपण. हे बघा लावलेलं ही होळीचा भाग आहे. अर्धी माणसं मुंबईने अर्धी कुठे गेलं मीटिंग. हा हे आता होळीच्या इथे आलोय सानेवरती आपली. हे बघा हे सानेचा भाग आहे सर्व. इथे शिमगोत्सव साजरा होतो. आता शिमग्याला येऊ तेव्हा आपण दाखवू. पूर्ण सर्व घराला टाळे आहेत आता सध्या. हे बघा सर्व घर बंद आहे तिकडे, इकडचं पण. आजी तिकडे बोऱ्यात गेले, इकडून जायला रस्ता आहे बोऱ्यात. तिकडे सर्व बाग आहे मामाची, जाऊ तिकडेच आता जाऊया. हा मस्त केळी झाली ती बघ. हा तिकडे पण केळी मस्त झाली. ही मोठी केळ आहे. ही केळी मोठी असतात, ही खायला जबरदस्त गोड असतात जाम. गावाला अशाच प्रकारे केळी असतात मोठमोठी. हा बघा इकडून ना जायला रस्ता आहे तिकडे. इकडे शेती बघा सर्व, वालाची शेती आहे. आता छोटे छोटे रोपटे आता ही होतील फेब्रुवारी मार्च पर्यंत. इकडे कवाडी आहे,
ही कावडी बांधलेली दिसते, मग गेली कुठून असेल आजी? नाही, इथं नाही ना तुम्ही. बोरायतच आहे की कुठे दुसरीकडे गेले काय माहित. पण आजी कुठे? आजी नाही आहे बा इथं. ए आई, इथे नाही आहे. नाही आहे, कुठे गेली? आई गं! नाही आहे. मध्ये ना पूर्ण मामाची बाग आहे. चला निघूया आतमध्ये जायला. आणि हा बघा आजीचं इथे घाम्याला आहे. मला वाटतं आजी कुठे गेली काय माहित. आजी सगळं शोधायला जायला लागेल. हा इथे पण नाही. आम्ही हाका मारून मारून दमलो नाही आजी. काय माहित कुठे गेली. आता बघूया नंतर ना घरी जाऊन कळेल. ती वालाची इकडं वालाचं पण आहे का? हा हे बघा, इकडं बघा आलेली कशी आहे. हे सर्व वालाचे रोपटे आहेत. वालाचे रोपटे कसे म्हणजे आता प्रत्येक जण छोटे छोटे व्हायला चालू जातात. बघ इथे झाले दिसतात वालाच्या शेंगा. हो मेन म्हणजे आई सर्व मामानी मसाल्याची पण झाडं लावलेली आहेत ना. हो, मसाल्याची झाडं लावलेली आहेत, गरम मसाल्याची. हा गरम मसाल्याची वेगवेगळी झाडी आहेत. तर ते बघूया कोणकोणती लावलेली आहेत ते. चला. हे नारळ आहेत. हा हे आजूबाजूला तुम्हाला भरपूर नारळाची झाडं दिसतील बघा. 1 2 3 आणि आतमध्ये पण भरपूर आहेत बघा ह्या साईडला बघा. डबल बिग हा बघा, ही माळाची झाडं, हा त्याच्यात गरम मसाल्याची बी झाडं लावलेली आहेत ना. त्याच्यात आत खाली तळाला कडवं पावटे पण, हा वालाची पण. असं अलग अलग म्हणजे सेक्टर टाइप बनवलंय. आतमध्ये सर्व मसाले. छोट्या जागेत नवीन मोठे दुसरे दुसरे पीक काढतात. हा आता मेन बघूया आतमध्ये काय काय आहे ते. हा लिंबू आहे इथं. हा लिंबू आहे. हो हा बघा लिंबूचा रोपटा. हे बाबा तुरीच्या शेंगाचं आहे ना. हा पुढे भरपूर असतील बोराच्या आतमध्ये. बोऱ्यात असतात तुरी भरपूर. आता हा. बघा कुठे आहेत. तर हे असंच एक रोपट आहे बघ इकडे दिसतंय. हे शेंगा झाले आतमध्ये. तुम्हाला दाखवतो आतमध्ये झाले असतील भरपूर तुरीच्या शेंगा. चला पुढे जाऊया. हा बघा सुपारीचं झाड. सुपारी आता लावलेली आहेत. हा छोटा आता लावलेला आहे वाटतं. आजी मला वाटतं आई पाणी द्यायला आलेली बघ. ओला ओला आहे. म्हणजे सकाळच्या रोज घालतात. हा पाणी घालायला नाही एक माणूस ठेवलेला आहे. अच्छा पाणी घालायला येतात ना. पाणी घालायला म्हणजे पाईप, नळाला पाईप लावतात आणि मग असं पाईपाने तर सगळीकडे घालतात. हा हे बघ इकडे पण सर्व माडाचे सर्व झाड आहेत. आणि हे कोणतं आहे? हा फणस वाटतंय ना. कुठली? फणस आहे का? हा फणस आहे. हम्म हा निंबाळ आहे. हा कढीपत्ता आहे. कढीपत्ता. छान सुगंध आहे. हा छान सुगंध आहे. चिंच आहे ना. हो इकडे 2 चिंचेची रोपटे लावले ते पण हे बघा इथे एक आहे आणि आतमध्ये त्या साईडला तो बघा तिकडे पण आहे चिंचेचा. मस्त रोपटे आहेत. भरपूर तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आई लागवड केलेली आहे ना. हो, हो. जागेत पण खूप मस्त भरपूर म्हणजे वेगवेगळी झाडं बघायला हा बघा, मिळतात. हा तेज पत्त्याचं झाड आहे. हा अरे छान आहे पेजपत्ता. हा पेजपत्ता बघा, आता मस्त पाणी फुटलंय ना. मस्त पेजपत्त्याचं झाड लावलंय. हा हे आता सर्व गरम मसाला ना वेगवेगळे गोष्टीची लागवड केली आहे बघा. हे आपण पान सुकल्याच्या नंतरला ना सर्व गोष्टी टाकतात. चिकन मध्ये वगैरे भरपूर आपण वापर गरम करतो. मसाल्यात वापरता. हा छान आहे. आणि त्याच्या खालीच ना असे अननसचे रोपटे लावले ते बघा. इथे लाईनीतच सर्व अननसचे रोपटे आहेत. आपल्या घरी पण ना एक झालाय अननस. हो तो पण इथूनच नेलेला मी. हा हो मला नव्हता माहित. तिथं मस्त झालंय. आपण कितींदा खाल्ला तिथला आपल्या अंगणातला अननस. हो. छान रेडी झाले. हा पेरूचा लावलाय. हा एक पेरू आहे ते. हा पेरू आणि त्याच्यावर परत करिंद्याचे हा वेली लावलेला आहे बघा. करिंदा ते झाला आता काढून. पेंडला पण आहे. हा बघा एक करिंदा पण आहे वरती. करेंदे दिसतंय आणि सुकले. तेंडली माहितीये ही बघ. तेंडली पण लावलेला आहे त्याच्यात. टेनला पण आहे. तेंडल्याचा हा बघ वेल. हा. तेंडल्याची. झाले असतील काढून झाले असतील. आता याच्या खाली खोदला ना तर करिंद भेटतील. हा. ते काढून नेले असतील माहित नाही. हा आवळ्याचं झाड आहे. हा आवळा मोठा आवळा. हे मोठे आवडे असतात ना त्याचं अजून लहान रोपट आहे. झाल्याच्या नंतरला बघायला भेटेल. आणि हे बघा आधी. बापरे इथं भरपूर अननसची शेती आहे. अननस. हा त्याने कसे ते मग तोडतात आणि दुसरे लावत जातात. हो ते भरपूर इथे अननस किती येतील. त्या साईडला मागे पण आहेत आणि इथे पण भरपूर आहे. तरी सुपारीची झाड आहे तिकडे बघ. हो, ही सुपाऱ्या कधी लावलेल्या ह्या आम्ही होती ना लहान हा तेव्हा त्या काय सुपाऱ्या वरती झाल्यात ना. हो सुपाऱ्या झाल्या ते बघा वरती टोकाला दिसत ते सुपाऱ्या हिरव्यात. हिरव्या आहेत. अर्ध्या मला वाटतं पिकायला पण चालू झाले असतील. हे बघा एक येल्लो येल्लो दिसत आहेत मध्ये. खाली बघायला पाहिजे पडलेल्या पण असतील. हे पिकल्या की पडतात. पण मस्त भरपूर झाले सुपाऱ्या. हे नारळावरती नारळ पण झाले. ते बघा माडावरती नारळ आहेत. आता धरता येत. हे काय हे बघा इकडे पण आहे. छोटे झालेत ना. हा मस्त पीक पण छान येतो ना इथे. हो, पाणी भेटतो ना चांगला. पाणी घालतात ना इथे. हा एक ह्या मग टाक्या त्या उन्हाळ्यात भरून ठेवतात. त्या बावडीला मशीन लावतात आणि तिथून मोटर लावून इकडे पाणी घालतात. आता पप्पा गावामध्ये सुपारीची पण शेती कोण करत नाही. नाही नाही आता कोण गावात राहिलाच नाही ना जास्त माणसं. हो फक्त ही कामधंदा आपला करून सर्व ही छोट्याशा जागेत लागवड केली आहे त्यांनी. हा पण छान असा
गावच्या साईडला म्हणजे जागेचा वापर झाला तर चांगला असतो. हो, त्यांची भात शेतीच पहिली असायची, पण आता भात शेती कोण करत नाही ना, म्हणून त्यांनी आता ही सुपारी नारळाची लागवण केला नाही. बघूया पुढे सुपारी बघ खाली आहेत काय. हा सीताफळचा आहे. अरे हो, हा सीताफळचं झाड आहे. इकडून जाऊया. इकडून बघू सुपारी बघू, आहे काय सुपारी पडलेल्या असतील ना, ते दिसतील कदाचित आपल्याला. भरपूर अशी सुपारींची लागवण केलेली आहे. आहेत काय काट बघा, अननसच्या पानाचं काट लागतील. आहे आपल्याला बघायला तरी वेगळी किती दिवसांनी सुपारी बघ. अरे हो, ती एक इथं आहे. दाखव, ही छोटी आहे. भरपूर दिवसांनी सुपारी असली म्हणजे ओली सुपारी. आता ही अजून ओलसरच आहे बघा, ओलसर आहे अजून. ही बघ सुकलेली आहे का? ही सुकली ही वाटतं. खराब आहे. नाही. ही ठेवते मी इथंच, आजी आल्यावर घेईल. दाखव बघू दे, पूर्ण ओली आहे. आतून पडलेली सुपाऱ्या म्हणजे काय, गावची माणसं पान सुपारी खातात, हो. त्यांना लागतात. किड्यानं जागा जास्त लागते, आजूबाजूला होत जातात. झाली ती काय, झाल्या. ती बघ समोर बघ, हो, मोठ्यातला केळी. मोठ्यातला केळा आहे. आपण जवळची बघूया. मला वाटलं नाही झालंय काय, झालीत केळी पण. बघूया पुढं, ती बघा पुढच्या साईडला. ही जबरदस्त केळी आहे खायला, एक नंबर क्वालिटी. म्हैस केली बोलतात त्याला. म्हैस केली. म्हैस केली बोलतात. बोलायचा काय, मोठ्या केली ना म्हैस केली. ते गावच्या भाषेत. तर आता ना मस्त बघत बघत पुढे चाललोय. इकडे आजूबाजूला भरपूर मामाने वेगवेगळ्या गोष्टींची लागवड केलेली आहे आणि छान वाटतं. असं पीक ना म्हणजे गावातल्यानी सर्व जमिनीचा वापर झाला पाहिजे, जेणेकरून आपल्याला भरपूर त्याचा फायदा घेऊ शकता आणि धंदे पण करू शकता. हे कसे मसाल्याचे पीक हे खूपच जास्त कॉस्टली असतं. कोणते पण मसाल्याचे पदार्थ तुम्ही घ्यायला गेलात ना मार्केटमध्ये, भरपूर त्याचा कॉस्ट असते आणि त्याची म्हणजे विकून पण चांगले आपण धंदा करू शकतो त्याच्यातून. हे काय आहे त्या साईडला, अरे या इथे काली मिरी झाले रे बघ. काळी मिरी आहे. मी आता ह्या काय काली मिऱ्या झाल्यात पण. हो, अरे मस्त काळी मिरीची लागवड केली आहे. या बघा, हे बघ बापरे, भरपूर झाल्यात. या काय प्रत्येक पानास काली मिरी आहेत ना. या सुकल्याच्या नंतरला काळी मिरी तयार होतात. हे आता हिरव्या आहेत पण भरपूर झाल्या. पूर्ण ह्याची ना वेलच असते काळी मिरीची. या साईडला पूर्ण पानाला पूर्ण एकेका पानाला गुडच्या गुड आहे. पहिले आमच्या आजोबांनी तिकडे लावायचं. कुठं पाणी आहे ना वरती शेतावर कॅमेरा, तिकडे काळी मिरी भरपूर लावायची. आता त्यांचा काहीतरी चाल पाठची पिढी म्हणजे चालवत आहे. पण छान केलं त्या इथे पण तिकडे पण मस्त सुपाऱ्याचा आमचा बाग, सुपाऱ्याचा बाग, नारळ सुपाऱ्या भरपूर तिकडे होते आणि काली मिरीची पण. काळी मिरी कशा भेटतात मार्केटमध्ये? काळी मिरी पण महागच आहे. महाग आहे ना. हा पण पेज बतायचा आहे ना. पेज पत्ता आहे. हा हो, पेज पत्ता आहे. आपण हा लिंबूचा झाड आहे. हा, लिंबू आहे. लिंबूचं झाड आहे. लिंबू नाही झालेत मला वाटतं. हा मोठा तिकडे मागे पण स्टार्टिंगला बघा छोटा रोपटा होता. हा इकडे मोठा रोपटा आहे. कोकमाचा रोपटा आहे. दाखव कोकम. हा, ही कोकम नाही, हा? ही कोकम आहे. ही कोकम आहे. ही खायची कोकम. हा, ही बघा, ही कोकमाचा रोपटा आहे. हा मोठा झाले की कोकमा खायला भेटतील. अरे ही बाई काळी मिरीची वेल बघ वरती कुठे गेले. खालून वरती गेले ती. ही बघा दिसतात काळी मिरी झाल्यात. हा पूर्ण ना सुपारीचं सर्व झाड आहे, त्याला वरती पूर्ण काळी मिरीची वेल गेली. बघा हो, तिकडून बघायला नाही. काली मिऱ्या बघा किती झाल्या त्या ह्या खालपासून. हा, हे बघा, हे बघ काळी मिरी प्रत्येक पाण्यात दिसतात बरोबर आहे. भरपूर काळी मिरी झाली. खूप पीक येतो. खूप पीक येतो काळी काली मिरीचा, मिरीचं खूप पीक येतं. जबरदस्त. आता ह्या बहुतेक 2-3 महिन्यानं होतील काढायला. हा, सुकायला पाहिजे. त्या सुकल्यावर नंतरला काढतात. चल पुढे बघू काय काय अजून. मोठी बाग आहे ही, मी नव्हता आला कधी. सीताफळ आहे ते. मामा बोलत होते कशी. रामफळ आहे. रामफळ आहे. चल पुढून बघूया, पुढून इथून दिसणार नाही. तो काय रामफळ झालाय. हो, रामफळ झालाय. रामफळ आहे तो एक झालाय. तो बघा रामफळ तिकडे. हा बघा इकडे पण आहे. इकडे एक आहे. बघा त्या साईडला एक झालाय रामफळ आणि इथे ह्या साईडला पण आहे. ते नारळ पण सुकले. हा, ते नारळ काढायला पाहिजे. आम्ही ना म्हणजे घराच्या मागे होता ना, आपल्या घराच्या आता बांधलाय तो, तर तिकडे आम्ही म्हणजे झाडावर चढून दादा आणि मी नाही, हो चढायचं. हो दोघं आम्ही चढायचो तिथे आणि भरपूर त्याच्यावेळी एवढे रामफळ जायचे ना, खाऊन खाऊन थकायचो एवढे. आणि मोठा मोठा एक पण एक खाल्ला तरी पोट भरायचे, एवढे मोठे साईजचे असायचे. पण मजा आली तेव्हा. लहानपणीच्या आठवणी खूप वेगवेगळ्या होत्या. सुकली आमची म्हणजे खाली कातळ लागला तिला. ती पूर्ण मोडला तो, नाही तर अजूनपर्यंत असता तो. हा इकडे पपईवरती पण पपई झाले. पपया, 2 पपई. हो, हे छोटी साईज बघ केवढी आहे पपईची. ही बघा एकदम छोटी आहे आणि त्याच्यावरती पपई पण झाली दोन्ही. फुलं पण झाली. हा, वरती फुलं पण आहेत.
छान आहे, पण एवढ्या पपईवर मी कधी पपई बघितलं नाही लहान. आणि ह्याने ना ही इकडे सगळी पुरी लागवण ही बघ सुपाऱ्यांच्यात गेले ना. हा हे बघा मध्ये मध्ये माळ आहेत. मध्ये माड सुपारी आहे बघा, इकडे एक आहे, इकडे एक आहे सुपारी, इकडे एक आहे. मध्ये माडाचे 2 रोपटे आहेत, इकडे माड आहे, परत इकडे सुपारी आहे. मिरच्या पण आहेत. हा हिरव्या मिरच्या लाल झाल्या मिरची. ही मिरच्यांची सर्व रोपटे आहेत बघा, लाईनीतच ना सर्व मिरच्या लावलेल्या आहेत पूर्ण तिथपर्यंत. त्या साईडला बघा मिरच्याच सर्व छान आहेत. त्याच्यावर बघा एक मिरची झाली, ही लाल आहे मिरची पूर्ण, ही सुकली आहे मला वाटतं. मस्त मिरची आहे. हे या लवकर पुढं पुढपर्यंत लई बाग मोठी आहे. काय बोलतोस, लय मोठी बाग आहे. मग आपल्याला संध्याकाळ मामाची आहे. हे बघा हिरव्या मिरच्या बघा झाल्यात. हे बघा मिरचीवरती पण मस्त मिरच्या झाल्यात, मोठी मिरची आहे. हा भरपूर मिरच्याचे रोपटे लावलेत. त्यातले आता खाली कोथिंबीर जमीन अशीच आहे. हा बघा अरे हा हे बघ. माळाचे वाटले हे बघा कोथिंबीर बघा, माळाच्या वाटले सर्व कोथिंबीरची लागवड केली. भारी कोथिंबीर झालाय. लक्ष नाही गेला पण खालच्या साईडला मी बघितलं नाही, आता बघितलं तेव्हा कळलं सर्व कोथिंबीरची लागवड केली आहे बघ इकडे. ही सर्व भरपूर अशी कोथिंबीर आहे. म्हणजे एका शेतात किती पिकं काढतात बघा. आताच लावलेली दिसते कोथिंबीर. आता थंडीत मस्त येते. हा पण छान झाली कोथिंबीर. मस्त एकदम कोथिंबीर झाली बघा. इकडे पाहिले गेले ना एकदम फ्रेश कोथिंबीर आहे बघा, जबरदस्त कोथिंबीर झाले भरपूर. पूर्ण हा माड आहे ना त्याच्या अवतीभोवती सर्व कोथिंबीरचीच लागवड केलेली आहे. ही कधी पण वापरायला घेऊ शकतो. काजू आहे का? काजूचं मोहर बघायला नाही. हा चिकूवर व चिकू बाप रे, हे बघ चिकू केवढं झालं, मोठं बघ केवढं आहे ते. भरपूर चिकू झालं. पूर्ण भरलंय, फान बघ एवढी भरलंय. बाप रे, वरती पण वरच्या साईडला पण आता शेंड्यात भरपूर आहे. हा. मोहर आला इकडे. हो हे काजू आहेत, काजूला मोहर यायला आता चालू होईल आणि एप्रिल पर्यंत होतात, म्हणजे काजू व्हायला चालू होतात. मार्च एप्रिल मार्चच्या एंडला मिळतात. तिथे पण हा बघा, हा सर्व ना लिंबूचं झाड आहे. लिंबूची 4-5 झाडं लिंबूची भरपूर झाड आहेत. आणि ही काय हलत आहे ते काय? काय माहित, हे सर्व वालाची शेती आहे. ही चवळीची चवळीची आहे पानं. हा ही चवळीची पण आहेत, ही खाली वालाची सर्व शेती आहे. हे बघा तुरीची मी तुम्हाला बोलणार होतो, ही सर्व दिसते ती तुरीची रोपटे आहे, ते लाईनीतच. म्हणजे आमच्या इकडे ना बोऱ्यामध्ये अशाच प्रकारे अगोदर पासून लावतात. बांधाला त्या साईडने ना सर्व तुरीच्या शेंगांची शेती केली जाते आणि खाली सर्व वालाची असते. भरपूर मोठे. ही चवळी आहे इथं मध्ये घातलेली. हा ही चवडी पण आहे, वाल पण आहे. चवळीच्या कुठे? शेंगा हे बघ, या चवळीच्या शेंगा झाल्या पण कवड्या आता सुरुवात होतात. हे बघा चवडीची शेंगा, या सर्व कळ्या आल्या त्याने. हे बघा चवडी लावली. हा फणसाचं झाड बघा मधीच आहे. तुरी फुलतायत. तुरी फुलतायत ना, अजून नाही होणार तुरी. म्हणजे छोट्या मोठ्या कुठे भेटतील तुम्हाला. हा नांगरलं नाही, आता कापणी झाली ना, हा कापणी झाल्यावर नांगरलं नाही ते. कापणी झाल्यावर ना नांगरता शेत आणि त्याच्यानंतरला पूर्ण वालाची चवडीची शेती केली जाते भात कापणी झाल्याच्या नंतरला. आणि साईडने दिसतंय केवढी सर्व तुरीच्या शेंगांची झाडं आहेत. ते बघा भरपूर तुरीच्या शेंगाची झाडं आहेत. त्या साईडला पण भरपूर लागवड काही ना काही केलेलं आहे. हा बघा इकडे ना अननस वरती अननस पण झालेलं आहे. आता लहान साईज आहे पण छान अननस मस्त झाले. तिथे एक केळ आणून ताईन लावलेली, मोठे ताईन ती. ह्या त्या केळी बघ किती झाल्या त्या. भरपूर केळी झाली. ती कशी लागवड होत जाते ऑटोमॅटिक केळ्याची. ही तगार आहेत ना, हे आता तोडलं नाही, ती आम्ही शाळेत ना आणलेली. ती आहे, झालं अजून कुंड्या नाही बघ. छान बाग पप्पा केलंय ना. मस्त. त्या पाणी पण घालतात, थोडी मेहनत आहे याच्यात. मेहनत आहे याला, मेंटेन करायला पण टाइम वेळ लागतो. पाणी घालणं खायची कामं नाही एवढ्या सर्व रोपट्यांना. मेंटेन करू त्याच्यावर चांगला फळ येतो त्याच्यानंतर. मेन पाण्याचाच मारा पाहिजे त्याला. हा आणि उन्हाळ्यात जास्त जपायला लागते. हो उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असते तरी पण बरोबर ऍडजस्ट करायला लागतो. इकडे ना पुढच्या साईडला आलोय. हा बघा चिकू इकडे पण आहे, चिकूचा दुसरा झाड. तर बघतोय आम्ही जरा चिकू काढून नेतोय. बघा तयार असतील तेच काढा पप्पा. मोठा आहे की मोठे मोठे असतील तेच काढा. आधी तयार मोठ्यातला आहे चिकू. हा मोठ्यातला चिकू आहे. कवळं काढूच नका बारकालं. ह्याच्यावर पण भरपूर चिकू झाले. ते बघा वरच्या साईडला मोठे मोठेच काढा पण लहान साईजचे नाही तर ते कच्चेचे कच्चे राहतात. दाखवा. हे बघा मामाने दिलेले चिकू, या चिकूवरची मस्त चिकू लागतात. हा भारी एकदम. चीक बघा केवढा आहे. आणि ती पुढच्या साईडला ना तिकडे नदी आहे, पावसाळ्यात पूर्ण ती भरते. पाणी जातो पूर्ण इथून ना आमच्या नदीला जाऊन भेटतो. ही साईडने पूर्ण नदी आहे.
ते बघूया आता चिकू हात काय अजून. पप्पा काढतायत एक 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 चिकू. हे बघा 2 मस्त चिकू आहेत इकडे. चीक लागतो याला, बघायला लागतं चीक सांभाळून. हे पिकट ठेवू जरा घरी गेल्यावर. हे बघा इकडे ना आम्ही 4 चिकू काढले. वरती आहेत पण खूप शेंड्यात आहेत नाही. वरती आहेत, वरती चढायला कसं या मोठ्यातला आहे ना चिकू, परत काढून पिकलं नाही तर मग परत वेस्ट जातील. मग आम्ही 4च काढलो बघायला. बाकी जवळच ना खाल्ली ते लहान लहान आहे. ते बघा एकदम लहान लहान साईज आहे. ते काढून फायदा नाही, पिकणार नाही. बोललं बस झालं, शेंड्यात एवढा चढवायचा नाही. मग 4 काढून बस बोललं जाऊया. हे बघा इकडून बघताय ही पूर्ण ना सर्व तुरीच्या शेंगांची लागवड केलेली आहे. सर्व बांधानेच तुरीच्या शेंगा आता लावतात. पहिली पूर्ण शेतामध्ये पण तुरीच्या शेंगा लावायच्या आणि आता सर्व बांधायला लावतात. हे बघा रस्ता पण नाही, 2 साईडनी तुरी लावलं ना, हा मध्ये म्हणजे हा रस्ता. हा आजी आली बघायला इथं. आजी आले ते बघा तिकडे. आम्ही किती हाका मारत होती. चारा लावून मला ही जातं कुठं कामाला. आज घरी. तिथं आतमध्ये आल्यावर पण आवाज देत होता, आपल्याला गेली कुठे. नंतर मग सांगितलं तिकडे गेली का, कशाला कामा करायची. पण मी म्हणतो तिचा माणूस नाही बोलावा, आता काही आबाई पाहिजे रेतीचा. अरे काय तू पण रेती चालाय. चालाय म्हणजे रेती बतावीचा नाही, नुसती हलवायला अशी चालली. अच्छा अच्छा. आम्ही बघायला आलेली बाग बघितली काय काय लावलाय तो. काय काय बघत लावणं काय हो वाटलं होतं. लावलं सगळ्यांना. हो काय झालं ना ओळखीची ती वाटली. नाही नाही किती नाही काय काय मसाले वगैरे भारी लावले ना. हो मिरच्या बघा किती झाल्यात. हो. काळी मिऱ्या. हो काळी मिरी लय झाल्यात बघितल्या. ती बाबू खोपलीवर चालला त्याचा काढेल कसा नाही आहे तर कुठली पाहिजे. नाही हा नको, भेंडी आता नाही वापरणार नाही. पण ती खाणार नाही आता. मच्छी बिच्छी म्हातारी मात्र आणल्या नाही काय मग तुम्ही तुझ्या डोळ्याचा त्रास नाही ना गावात? नाही मग तुम्ही तिघाच आल्या हो. हो ठीक कसं आहे. काय करणार. अगं अशी त्यांना सुट्टी होती ना, त्या बोली चला जाऊया घराची बाई साफसफाई करू. तिथे घरी गेलो, घरी पण लॉक होता. मला गेली कुठे, आजी इकडे आली असेल. ना बाबू सकाळी आता आलेली. नाही कुठं मला दिसलं. आता नाही आले. कोण आहे? टाळा लावलेला आहे. तो आला मी गेला होता ना घरात, हम्म. तेव्हा मी जेवायला आला तो आला कुठं नसा. हे टोमॅटो पण मस्त झालेत. बापरे टोमॅटो बघा केवढे झाले तिकडे. भरपूर झालेत, लहान लहान साईज आहे. आम्हाला अर्धी ओळखायला नाही आली झाडं कोणकोणती काय आहेत. आपल्याकडेच असतात ना का झाडं त्याचे. आजी दाखवते आता कोणकोणती झाडं लावलीत ती. हा बघा हा एक लवंगाचा झाड. अच्छा हा लवंग आहे. हो हा अच्छा अच्छा हो नाही सफरचंदचा तो तिथं आहे झाड. अच्छा काका बरे आहेत ना. काय मग बरं आहे ना. नाही नाही काय मग बोलताय तब्येत? नाही नाही आम्ही असंच बघायला आलेलो बाग. हा कसला झाड माहिती आहे. सुगंध आहे, दालचिनीच आहे ना. डाळिंब पण दालचिनी. डाळिंब दालचिंग आहे. तिला दालचिंग बोलता नाही येत. ती डाळिंब डाळिंब बोलली. बोलली. पाणी मी देत आहे म्हणून इकडे नाही म्हणजे हा माझ्या तुम्ही येता पाणी द्या. दादा पाणी म्हणजे घालायला त्यांना ठेवलेली आहे. 200 वर ना घे पण नाही रे. दालचिंगचा झाड आहे. ती आधीच बोलतो डाळिंब. हा बघा ही कशी दालचिनीचं आमच्या आहे. तिकडे ही झाडं कोण लावित नाही ना. आता म्हणजे मामाने पहिल्यांदाच आमच्या तिकडे लावले नाही. वेगळे मसाल्याचं सर्व आहे. मसाल्याची म्हणजे सगळी झाडं. हा चला आता निघालोय, बाहेर चाललोय. तर मंडळी आता ना आपण घरी आलेलो आहे. आज आपण गेलो होतो मामाच्या बागेमध्ये आणि मामाच्या बागेमध्ये मामाने भरपूर असे वेगवेगळ्या झाडांची लागवड केलेली आहे. त्याच्यामध्ये फळं आहेत, भाज्या आहेत आणि वेगवेगळे मसाल्याचे सुद्धा रोपटे होते. ती तुम्हाला पूर्ण दाखवली, टूरच दाखवली तिकडे कशा प्रकारे बाग आहे. भरपूर मोठी बाग आहे आणि आजी पण तिकडे भेटली होती. आजी कुठेतरी बाहेर गेली होती पण नंतरला आली तिकडे. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटू पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.